Hello friends, welcome to Yummy Tummy. Today's recipe is bread roll. आज मदर्स डे आहे. सो ही रेसिपी माझी मम्मीची स्पेशल रेसिपी आहे. म्हणजे मला आवडते तिच्या हातची. सो मी ट्राय केले तिच्यासारखे बनवायला. जस्ट अ टोकन ऑफ लव्ह. माझ्याकडून माझ्या मम्मीसाठी छोटंसं गिफ्ट. हॅपी मदर्स डे मम्मी अँड हॅपी मदर्स डे टू ऑल द मॉम्स ओव्हर हिअर. चला सुरू करूया. ब्रेड रोलसाठी लागणारं साहित्य: ब्रेड स्लाइस, पटॅटो बॉईल केलेले आहेत मी, 5 ते 6 पटॅटो आहेत, तेल फ्राय करण्यासाठी, कोथिंबीर फाईन चॉप, करी लिव्स फाईन चॉप, मीठ चवीनुसार, चिली पावडर, ब्लॅक पेपर पावडर, फाईन चॉप जिंजर आणि हे पाणी. एका बोलमध्ये पटॅटो आपण क्रश करून घेऊया. त्याच्यातच आपण कोथिंबीर ऍड करूया. करी लिव्स, चॉप केलेलं जिंजर, ब्लॅक पेपर पावडर, रेड चिली पावडर, आणि मीठ चवीनुसार. हे मिक्स चांगलं करून घेऊया आपण. आपलं हे मिक्सचर ब्रेड रोलचं रेडी आहे. एक ब्रेड स्लाइसचे पॉइंट म्हणजे एजेस हलके पाण्यात डिप करून त्यातलं एक्सेस वॉटर स्क्वीज करून काढून घेऊया आपण. त्याच्यातच आपण जे मिक्सचर रेडी केले ते ॲड करायचे. आणि नंतर त्याला एक छान शेप द्यायचा. तुम्ही राऊंड देऊ शकता, सिलेंड्रिकल देऊ शकता, तुमच्या कम्फर्ट लेवलवरती जर तुम्हाला जमते तसं. टिश्यू पेपरवर ठेवा, जेणेकरून आपण ते पाणी ॲड केलेलं, पाणीमध्ये ब्रेड हे केलेलं, त्याचं एक्सेस जर काय पाणी असेल ना तर ते टिश्यू पेपर सोक करून घेईल. म्हणजे आपण जेव्हा ते फ्राय करू ना तेव्हा फ्राय करताना उडणार नाही आपल्या अंगावरती तेल. ब्रेड जास्त भिजला नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची. आणि हे करताना हलके हात घ्यायचे म्हणजे छान शेप येतो, दिसायला पण छान वाटतं. आपले हे रेडी आहेत. आता एका कढईमध्ये आपण तेल ॲड करूया फ्राय करायला. तेल छान गरम झालं की आपण एक एक ब्रेड रोल टाकूया त्याचे फ्राय करण्यासाठी. गॅस मीडियम टू स्लो ठेवायचा आहे. पहिलं फास्ट ठेवायचं, थोडं तेल गरम झालं की मग स्लो करायचं आणि स्लो गॅसवर छान फ्राय करून घ्यायचं. मस्त क्रिस्पी कलर आल्यानंतर येईपर्यंत. परत हे टिश्यू पेपरवर ठेवले, त्यात काय जर एक्सेस ऑइल असेल तर परत ते ऑइल सोक करून घेईल.
दिसतोय ना मस्त आपला छानसा ब्रेड रोल. आपले ब्रेड रोल फ्राय करून रेडी आहेत आता. तुम्ही हे ब्रेड रोल केचप बरोबर पण खाऊ शकता किंवा माझ्या लास्ट रेसिपीमध्ये मी सँडविचची चटणी दाखवली आहे त्याच्याबरोबर खाऊ शकता. सँडविचच्याच रेसिपीमध्ये मी एक डिप दाखवलंय इझी मिओनिज आणि केचपचा, त्याच्याबरोबर पण चॉईस तुमची आहे. आजची माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग.